हरिओम. श्रीराम अंबज्ञ. संध्या रत्नाकर पाटील, उपासना केंद्र, वसईगाव. 2006चा अनुभव आहे हा. मला खूप अनुभव दिलेत बापूंनी, पण त्यातीलच एक तुमच्यापुढे मी सांगते. तर दळण घेऊन चालली होती मी दिवस डिसेंबरमध्ये, संध्याकाळची वेळ होती, तारीख नाही माझ्या लक्षात. तर दळण ठेवलं आणि पुढे गेले मी. पण पुढे चर्चच्या जवळ 2 मोटारसायकल आणि त्याच्यावर अशी 18-20 वर्षाची मुलं बसलेली होती आणि ती स्वार होऊनच होती. ती माझ्या पाठीमागे आली आणि थोड्या अंतरावर गेली आणि पुन्हा गाड्या वळवल्या त्यांनी. आणि एक गाडी पुढे गेली, एक गाडी मागे राहिली. ती मागची गाडी माझ्या अंगावर होती म्हणून मी रस्त्यातून जरा बाजूला होण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यातच माझी गंठण खेचली त्यांनी. तर गंठण खेचली, पण ती बापूची लीला अपरंपार आहे. तर त्यांच्या पूर्ण न जाता विधभरच त्यांच्या हातात गेली माझी गंठण. वाटी राहिली, बापूचं लॉकेट पण राहिलं. असं लॉकेट नव्हतं तेव्हा, लहान लॉकेट होती. तर गेली. तर मग एकदम अस्वस्थ झालं मला काहीच सुचत नाही. तिथेच उभी राहिली मी. आणि त्या गाडी पुढे गेली आणि तेवढ्यात कोपऱ्यावर गेल्यानंतर तिथे लाईटचा पूल होता, तेवढ्यात लाईट आली आणि त्या चोराने मागे वळून बघितलं म्हणून मी त्याचा चेहरा ओळखू शकले. आणि नंतर मग माझी आतेबहीण तिथे राहते, तिचे मिस्टर, मी आणि ते आम्ही तिघंजण गेलो पोलीस स्टेशनला. तिथे तक्रार नोंदवली, दाखवलं सगळं. आणि नंतर मग तिथे एक पोलीस पण हरिओमचा होता, तो आले तिथे. बोलले, हरिओम काय झालं ताई, काय झालं ताई? म्हणून असं झालं बाबा. तर म्हणजे तुमच्यावर खूप कृपा आहे, असं होत नाही, खेचल्यानंतर पूर्ण जातं ना सगळं. तर म्हटलं हो. आणि मग ते पोलीस निरीक्षक आले, ते पण म्हणाले की माझी हयाती गेली, पण हा प्रकार मी आजच बघितला, हा काहीतरी चमत्कार वाटतो. आणि नंतर मग 6 महिन्यांनी ते पोलीस हे चोर वगैरे सापडले. त्याच्यानंतर कोर्टात वगैरे बोलावलं होतं मला. त्या पिंजऱ्यामध्ये चढताना पण माझे पाय लटपटत होते असे. तर तिथे पण बापू वेगवेगळ्या रूपाने मला भेटले. वकील पण बापू बघतच होते. ते म्हणले की ताई घाबरू नका, तुम्ही जशी स्टेटमेंट लिहून दिली ना तसं तुमच्या तोंडून वदलात तुम्ही, तर ते साम्य असेल ना तर तुमचं सोनं नक्की मिळेल. तर मग बोलले मी. आणि नंतर मग ते चोर आणले, 5 जण होते. तर एक पुढे आणला, हा नाही. शेवटी राहिला तो म्हणला, मावशी मी नाही ना. तर मला पण दया आली त्याची. पण मी बोलले की बाळा, तुला काय आईवडील नाही, मुलांना आईवडील शिकवत नाही चोरी करायला, तुला शिकवलं का तुझ्या आईवडिलांनी? नाही ना. तर म्हटलं तू खरं बोल, मी बापू बघते, मी खोटं बोलणार नाही. तर मग तो पण खरं बोलला सगळं की मीच, आमचे अजून 2 चोर आहेत, दुसरे 7 जणांची टोळी आहे आमची. आणि मग ते वकील बोलले त्याला की तू खरं बोलल्याबद्दल. मग तो शरण गेला बापूंना की असू दे आता मी हे सगळं सोडून देणार आहे. वकील बोलले की माझ्याबरोबर येशील का तू प्रवचनाला? तर तो बोलला की हो येईन. मग त्यांनी तो मार्ग सोडला, बापूंनी त्याला मार्ग. आणि ते सोनं मला 10 वर्षांनी मिळालं, 2016ला. ते पण बापूंनी कुठे नेलं मला, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मला मिळालं. हरिओम. श्रीराम अंबज्ञ.